हॅलो एव्हरीवन, आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड केटोन्स. तर आपण लास्ट लेक्चरला केटोनचं इंट्रोडक्शन आणि नॉमिनिक्लेचर पाहिलेलं आहे. तर आज आपण पाहतोय न्यू पॉईंट, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. तर अल्डिहाइड्स आणि केटोन प्रिपेअर करण्याच्या मेथड्स. जेईसाठी, नीटसाठी आणि बोर्ड एक्झामसाठी हा टॉपिक म्हणजे हा जो पॉईंट आहे तो पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत, कोणकोणत्या मेथडपासून आपण अल्डिहाइड्स आणि केटोनचं प्रिपरेशन करू शकतो. याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे. फर्स्ट मेथड इज बाय ऑक्सिडेशन. फर्स्ट इज बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. जर आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर काय तयार होतात? अल्डिहाइड्स आणि केटोन्स तयार होतात. बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. तर ऑक्सिडेशनचा मिनिंग काय? तर ऑक्सिडेशनचा मिनिंग आहे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. समजलं? ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आलं लक्षात? अल्कोहोल्स 3 टाईपचे असतात. 1 डिग्री अल्कोहोल्स, 2 डिग्री अल्कोहोल्स अँड 3 डिग्री अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया 1 डिग्री अल्कोहोल. 1 डिग्री अल्कोहोल हे कसं लिहितात? RCH2OH. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. 1 डिग्री अल्कोहोलचं आपण फर्स्ट काय करतोय? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन यावरती आपण काय लिहिले? ब्रॅकेटमध्ये ऑक्सिजन लिहिले. तर याचा मिनिंग काय होतं? ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. फर्स्ट काय करूया आपण? हायड्रोजन रिमूव्ह करूया. कोणते हायड्रोजन रिमूव्ह करायचे? तर ऑलरेडी आपण हा पॉईंट कुठे पाहिला होता तर अल्कोहोल्स ह्या पॉईंटमध्ये, म्हणजे अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स हा जो आपण टॉपिक पाहिला आहे त्या टॉपिकमध्ये आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स असा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण हा पॉईंट ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. प्रायमरी अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशनचा मिनिंग होतो रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर हायड्रोजन फर्स्ट रिमूव्ह करायचे. कोणते हायड्रोजन रिमूव्ह करायचे? तर OH मधला एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे हा जो हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच आहे तो एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा. आणि OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचा एक H रिमूव्ह करायचा. समजलं? H कोणते रिमूव्ह करायचे? कारण ऑक्सिडेशनचा मिनिंग आहे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मला हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन रिमूव्ह झाल्यानंतर फर्स्ट आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? RC. Cमध्ये आणि Oमध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. कारण Oचा एक H रिमूव्ह झाला आहे, Cचा एक H रिमूव्ह झाला आहे. त्यामुळे C आणि Oमध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. आणि ह्या Cला एक H अटॅच असेल कारण फक्त एकच H रिमूव्ह झाला. अँड दिस इज कॉल्ड अल्डिहाइड. दिस इज कॉल्ड अल्डिहाइड. आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन इझिली होतं. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन हे इझिली होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. इथे आपण काय केलं? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. इथे आपण काय करतोय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. फक्त हा ऑक्सिजन इथे ॲड करा म्हणजे काय तयार होईल? RC डबल बॉन्ड OH. अँड दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. हे झालं फर्स्ट ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. काय केलं आपण? प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन टू गिव्ह फर्स्ट अल्डिहाइड्स विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन गिव्ह कार्बोक्सिलिक ॲसिड. लक्ष ठेवा, नेहमी जेव्हा आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो ना तेव्हा फायनल प्रोडक्ट आपल्याला नेहमी मिळतो. आणि फायनल प्रोडक्ट कोणता आहे? तर कार्बोक्सिलिक ॲसिड. समजलं सर्वांना? त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंडरी अल्कोहोल्स आपण हे जनरली कसं लिहितो? RCHOH R'. दिस इज सेकंडरी अल्कोहोल. हा अल्कोहोल कोणता आहे? सेकंडरी अल्कोहोल. याचं आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑन ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. एक हायड्रोजन OH मधला एक हायड्रोजन OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचा एक H म्हणजे हे 2 H आणि हा O काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार. मग C आणि Oमध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल RC डबल बॉन्ड O R'. अँड दिस इज कॉल्ड केटोन. दिस इज कॉल्ड केटोन. केटोनचं परत ऑक्सिडेशन होत नाही. जसं अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये झाले तसं केटोनचं परत ऑक्सिडेशन होत नाही. म्हणजे काय होतं? रिएक्शन इथंच स्टॉप होते. समजलं? म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर फायनल प्रोडक्ट कोणता आहे? केटोन आहे. त्यानंतर याच्यामध्ये आहे टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल RC R'(R'(OH. दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. दिस इज टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन. याचं ऑक्सिडेशन होत नाही आहे. नो रिएक्शन. रेझिस्टंट टू ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कोणाचं होतं? फक्त
प्रायमरी अल्कोहोलचं आणि सेकंडरी अल्कोहोलचं. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कंपाऊंड कोणता मिळतो? कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे फर्स्ट आपल्याला अल्डेहाइड मिळतो, नंतर ऑक्सिडेशन होऊन फायनल आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो आहे. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर फायनल प्रोडक्ट कीटोन आहे आणि टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. तर पहा, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन फर्स्ट अल्डेहाइडमध्ये आणि नंतर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये, सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोनमध्ये आणि टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. हे कोणते ऑक्सिडायझिंग एजंट करतात? कारण ऑक्सिडेशन करण्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट लागतो. मग हे जे पूर्ण आता आपण ऑक्सिडेशन पाहिलं, हे ऑक्सिडेशन कोण करतात? तर हे ऑक्सिडेशन करतात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. आता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स काय करतात? तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन फर्स्ट अल्डेहाइडमध्ये आणि लगेच अल्डेहाइडचं कन्व्हर्जन ॲसिडमध्ये. समजलं? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात? सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन केटोनमध्ये आणि टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाहीत. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट मग असे कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये फर्स्ट आहे K2CR2O7. दिस इज कॉल्ड पोटॅशियम डायक्रोमेट. सेकंड इज KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट. थर्ड इज CrO3 क्रोमियम ट्राय ऑक्साइड अँड फोर्थ इज H2CrO4. पाठीमागं आपण यांचे नावं पण लिहून दिलेले आहेत. पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमॅग्नेट, क्रोमियम ट्रायऑक्साइड किंवा क्रोमिक ऑक्साइड पण म्हणतात त्याला. H2CrO4 दिस इज कॉल्ड क्रोमिक ॲसिड. दिस इज कॉल्ड क्रोमिक ॲसिड. तर हे आहेत स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. याच्यापैकी तुम्हाला एक जरी ॲरोवरती लिहिलेला दिसला तरी काय करायचं? प्रायमरीचं कन्व्हर्जन ॲसिडमध्ये करायचं, सेकंडरीचं अल्कोहोलमध्ये करायचं, कीटोनमध्ये करायचं, सेकंडरी अल्कोहोलचं कीटोनमध्ये करायचं आणि टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं नाही. टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाही इथे. आलं लक्षात? हे सर्वांच्या नोट करा. हे हां झालं सर्वांचं लिहून. हे आपला पॉईंट कोणता आहे? तर आपला पॉईंट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. म्हणजे आपल्याला तयार करायचे आहेत अल्डेहाइड्स आणि कीटोन्स. हां, अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. मग मला सांगा, जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर प्रायमरी अल्कोहोलपासून आपल्याला अल्डेहाइड मिळेल का? नाही मिळणार. कारण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो अल्डेहाइडचं कन्व्हर्जन लगेच कशामध्ये करणार? कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करणार. ठीक आहे. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन ते कीटोनमध्ये करू शकतात. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलसाठी आपण हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो. जर आपल्याला सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोनमध्ये करायचं असेल तर. आपला पॉईंट काय? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे की रिएक्शन इथेच काय करावं लागणार आहे? स्टॉप करावी लागणार आहे. हे पुढचं ऑक्सिडेशन आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. मग त्यासाठी काय करणार? जर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर आपल्याला अल्डेहाइडमध्ये करायचं असेल तर आपल्याला रिएक्शन इथंच स्टॉप करावं लागेल. पुढचं ऑक्सिडेशन आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. मग त्यासाठी कोणते ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करणार? तर त्यासाठी यूज करतात माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात? प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन हे अल्डेहाइडमध्ये करतात. हे पुढचं ऑक्सिडेशन करत नाही आहेत. हे पुढचं ऑक्सिडेशन होत नाही. काय करतात सांगा मग? हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. येते लक्षात? तर हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डेहाइडमध्ये करतात. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोनमध्ये करतात. सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोनमध्ये आणि टर्शियरी अल्कोहोलचं हे ऑक्सिडेशन करत नाहीत. समजले सर्वांना? तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर हे फर्स्ट नोट करा. तर हे काय करतात? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. समजलं? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात? 1 डिग्री अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डेहाइडमध्ये, 2 डिग्रीचं कीटोनमध्ये, 3 डिग्रीचं करत नाहीत. नोट करा. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर कोणकोणते आहेत माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय की जे प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन फक्त अल्डेहाइडमध्ये करतात, ते ॲसिडमध्ये करत नाहीत. असे कोणकोणते आहेत माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट? तर याच्यामध्ये फर्स्ट आहे PDC. फर्स्ट इज PDC. तर PDC म्हणजे काय? तर PDC म्हणजे पिरिडिनियम डायक्रोमेट. पिरिडिनियम डायक्रोमेट PDC म्हणजे पिरिडिनियम डायक्रोमेट. याचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं पिरिडिनियम डायक्रोमेटचं ते स्ट्रक्चर असं आहे. फर्स्ट याच्यामध्ये काय करायचं आहे? पिरिडिनियम. दिस इज पिरिडिन. इथं काय अटॅच करायचं आहे? H+. नायट्रोजनची व्हॅल्यू किती झाली? तर 4 झाली. त्यामुळे
नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. दिस इज पिरिडिनियम. असे पिरिडिनियम किती काढायचे 2. दिस इज फर्स्ट अँड दिस इज सेकंड. दिस इज कॉल्ड पिरिडिन. याला तुम्ही एच अटॅच केला की काय तयार होतो पिरिडिनियम तयार होतो. पुढे काय म्हणले डायक्रोमेट म्हणजे 2 क्रोमेट. तर ते स्ट्रक्चर कसं काढायचं पहा. सेंटरला काढायचा ऑक्सिजन. ह्या ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला काय अटॅच करायचे CR म्हणजे क्रोमियम अटॅच करायचा. ह्या क्रोमियमला काय करायचे डबल बॉन्ड O असे 2 ऑक्सिजन अटॅच करायचे. इथेही डबल बॉन्ड O त्यानंतर एक ऑक्सिजन अटॅच करायचं सिंगल बॉन्डनं, एक ऑक्सिजन अटॅच करायचं सिंगल बॉन्डनं. जे सिंगल बॉन्ड अटॅच आहेत ऑक्सिजन त्याच्यावरती चार्ज कोणतं द्यायचं आहे निगेटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड पिरिडिनियम डायक्रोमेट PDC. तर PDC हा कोणता आहे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे की जो काय करतो प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन फक्त अल्डिहाइडमध्ये करतो, सेकंडरीचं केटोनमध्ये करतो, टर्शरीचं तो ऑक्सिडेशन करत नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे PCC. PCCचा लॉंग फॉर्म काय तर पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेटचा कंपोजिशन काय पहा कोणकोणते असतात त्याच्यामध्ये कंपाऊंड. तर याच्यामध्ये असतो फर्स्ट पिरिडिन. दिस इज कॉल्ड पिरिडिन. पिरिडिन दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पिरिडिन. किंवा इथं मी काय लिहितोय ठीक आहे असू दे हे जे तुमच्या लक्षात पण राहिले. दिस इज पिरिडिन प्लस काय करायचं CrO3 म्हणजे क्रोमियम ट्राय ऑक्साईड प्लस HCl. दिस इज कॉल्ड पिरिडिन. पिरिडिन म्हणजे काय पिरिडिनियम PCC म्हणजे काय तर पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट अँड दिस इज दी कंपोजिशन ऑफ PCC पिरिडिन प्लस CrO3 प्लस HCl. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे थर्ड इज सॅरेट्स रिएजंट. सॅरेट्स रिएजंट म्हणजे काय एकदम सिम्पल आहे PCC प्लस CH2Cl2. PCC म्हणजेच काय पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट प्लस त्याच्यामध्ये जर आपण CH2Cl2 ॲड केला दिस इज कॉल्ड डायक्लोरोमिथेन. तर याला आपण काय म्हणतो सॅरेट्स रिएजंट. दिस इज कॉल्ड सॅरेट रिएजंट. तर PCC म्हणजे तुम्हाला माहिती आहे PCC म्हणजे काय पिरिडिन प्लस CrO3 प्लस HCl. कधी कधी हेच असं लिहिलं जातं पहा पिरिडिन प्लस CrO3 प्लस HCl. दिस इज कॉल्ड PCC. ह्या तिन्हीच्या कॉम्पोजिशनला काय म्हणतात PCC प्लस याच्यामध्ये CH2Cl2 ॲड करा. CH2Cl2 हा काय तयार झाला हा ब्रॅकेटमधला काय आहे सॅरेट्स रिएजंट. आलं लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 4 नंबर कोलिन्स रिएजंट. 4 नंबर इज कोलिन्स रिएजंट. तर कोलिन्स रिएजंट म्हणजे काय तर पिरिडिनचं स्ट्रक्चर माहिती ना हे आहे पिरिडिनचं स्ट्रक्चर. पिरिडिन प्लस CrO3 प्लस काय करायचं CH2Cl2 घ्यायचा आहे. सॅरेट्स रिएजंट आणि कोलिन्स रिएजंट याच्यामध्ये फक्त थोडासा डिफरन्स आहे काय तर इथे HCl आहे आणि ते HCl नाही आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन सॅरेट्स रिएजंट अँड कोलिन्स रिएजंट. सॅरेट्स रिएजंट आणि PCCमध्ये काय डिफरन्स आहे तर याच्यामध्ये CH2Cl2 नाही आहे, याच्यामध्ये CH2Cl2 आहे. तर हे काय झाले पहिले आपले 4 माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात MnO2 आहे तो मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. हे सर्वजण काय करतात प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये करतात. लिहायचं इथं ठीक आहे प्रायमरी अल्कोहोल्स कन्व्हर्टेड इंटू अल्डिहाइड्स. तर हे सर्वजण काय करतात प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये करतात. अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन करत नाहीत म्हणजे अल्डिहाइडचं कन्वर्जन परत हे ॲसिडमध्ये करत नाहीत जसे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट करत होते. त्यानंतर नेक्स्ट सेकंडरी अल्कोहोल्स आर कन्व्हर्टेड इंटू केटॉन्स अँड टर्शरी अल्कोहोल्स. नीट लक्षात टर्शरी अल्कोहोलचं हे ऑक्सिडेशन करत नाहीत. नो रिएक्शन. समजलं सर नाही. प्रायमरी अल्कोहोल्स आर कन्व्हर्टेड इंटू अल्डिहाइड्स. सेकंडरी अल्कोहोल्स आर कन्व्हर्टेड इंटू केटॉन्स. टर्शरी अल्कोहोल्स रेजिस्टंट टू ऑक्सिडेशन. समजलं. अजून एक याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तर हे काय करत नाही आहेत डज नॉट ऑक्सिडाइज कार्बन डबल बॉन्ड और कार्बन ट्रिपल बॉन्ड. जर समजा अल्कोहोलमध्ये कार्बन डबल बॉन्ड असेल
किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना हे अजिबात टच करत नाहीत. कार्बन कार्बन डबल बॉन्डला आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला. समजलं सर्वांना? तर हे फर्स्ट नोट करा. आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया. नोट करा. हे फर्स्ट आपण प्रिपेअर करूया अल्डिहाइड्स. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स. मला सांगा, जर तुम्हाला अल्डिहाइडचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही कोणता अल्कोहोल यूज करणार? 1 डिग्री, 2 डिग्री का 3 डिग्री? तर नेहमी अल्डिहाइडचं प्रिपरेशन करण्यासाठी कोणता अल्कोहोल यूज करायचा? 1 डिग्री अल्कोहोल. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया 1 डिग्री अल्कोहोलचं. 1 डिग्री अल्कोहोल आहे CH3CH2OH. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे हा? इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोलचं IUPAC नेम काय? इथेनॉल. दिस इज इथेनॉल. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर ह्या 1 डिग्री अल्कोहोलपासून, लक्षात ठेवा हा अल्कोहोल कोणता आहे? 1 डिग्री. 1 डिग्री अल्कोहोलपासून जर आपल्याला अल्डिहाइड तयार करायचं असेल तर काय यूज करायचं? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आणि आता आपण 4 माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सांगितलेत. लक्षात, त्यापैकी कोणताही एक यूज करा. समजा आपण हा यूज केला PDC इन CH2Cl2. PDC म्हणजेच काय? पिरिडिनियम डायक्रोमेट. काय होणार सांगा? प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये होणार? अल्डिहाइडमध्ये होणार. फक्त याच्यामधून काय करायचं? हायड्रोजन फक्त रिमूव्ह करा. फक्त हायड्रोजन. एक हायड्रोजन OH मला रिमूव्ह होणार. एक हायड्रोजन OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार. त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय तयार होणार? सिंगल बॉन्ड तयार होणार. काय तयार होणार? काय तयार होणार? डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? CH3C डबल बॉन्ड OH. हा तयार झाला अल्डिहाइड. समजलं सर्वांना? तर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड अल्डिहाइड. कोणता अल्डिहाइड आहे हा? ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइडचं IUPAC नेम काय? इथेनॉल. IUPAC नेम काय? इथेनॉल. हा C डबल बॉन्ड OH. हाच आपण अजून कसं लिहू शकतो? CH3CHO असं लिहू शकतो आपण. याच्यामध्ये तुम्हाला चेंज काय करायचं आहे? तर प्रायमरी अल्कोहोलमध्ये नेहमी कोणता ग्रुप असतो? CH2OH हा ग्रुप असतो. ज्या अल्कोहोलमध्ये CH2OH आहे तो अल्कोहोल नेहमी कोणता असणार? प्रायमरी अल्कोहोल. आणि प्रायमरी अल्कोहोलचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट तर काय होतं पहा? CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. बाकीचं ॲज इट इज ठेवायचं. पहा इथे काय आहे? CH3 आहे. इथेही CH3 आहे. इथे लक्षात फक्त काय झाले? CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. एवढं फक्त आपण लक्ष ठेवायचं आहे. बाकी आपल्याला हे CH3च्या जागी इथे आपल्याला कोणताही एक मोठा ग्रुप देतो. कितीही मोठा देऊ द्या, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आहे. काय फक्त आपला फोकस कशावरती राहायला पाहिजे? की ह्या CH2OH वरती. समजलं? त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा. एक्झाम्पल सेकंड CH3CH2CH2OH. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. हा 1 डिग्री अल्कोहोल कोणता आहे? दिस इज कॉल्ड प्रोपॅन 1 ऑइल. IUPAC नेम काय? प्रोपॅन 1 ऑइल. कॉमन नेम एन प्रोपिल अल्कोहोल. समजा आपण इथे ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला PCC तर काय तयार होईल सांगा? PCC यूज केल्यानंतर काय तयार होणार? फोकस तुमचा कुठे पाहिजे? तर या CH2OH वरती. बाकीचं हे ॲज इट इज लिहायचं. काय येणार सांगायचं? CH3 पुढे CH2 आणि CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. किंवा तुम्ही C डबल बॉन्ड OH असं लिहिलं तरी चालेल. दिस इज कॉल्ड प्रोपिओनल्डिहाइड. कॉमन नेम प्रोपिओनल्डिहाइड. IUPAC नेम काय येणार? दिस इज प्रोपॅनल. IUPAC नेम प्रोपॅनल. समजलं? CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. समजलं सर्वांना? त्यानंतर एक्झाम्पल थर्ड. एक्झाम्पल थर्ड CH3CH डबल बॉन्ड CH2OH. हा अल्कोहोल आहे. कोणता? अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. कारण ह्या अल्कोहोलमध्ये काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. त्यामुळे याला आपण म्हणतो अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. काय नाव याचं? 1 2 3 4 टोटल 4 कार्बन. त्यामुळे काय लिहिलं आपण? ब्यूट. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामुळे ENE. ENEची पोझिशन काय येणार? 2 का 3? 2 येणार. ब्यूट 2 ENE. पुढे काय करणार? ए रिमूव्ह करणार. त्या ठिकाणी OL येणार. OL येण्यापूर्वी OHची पोझिशन 1 कारण ह्या एनकडनं नंबरिंग होणार आहे तुमची. ब्यूट 2 EN1 OL ऑन ऑक्सिडेशन विथ PCC. काय तयार होणार? आपला फोकस कशावरती राहायला पाहिजे? तर या CH2OH वरती. इथे काय आहे? डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल अल्कोहोलमध्ये, प्रायमरी अल्कोहोलमध्ये, तर PCC किंवा PDC त्याला अजिबात टच करत नाही. ते ॲज इट इज पुढे येतं. मग याच्यावरती काय फरक होणार आहे का? फरक पडणार आहे का? नाही. ते ॲज इट इज आपण पुढे लिहूया.
म्हणजेच CH3 पुढे CH डबल बॉन्ड CH, फक्त काय होणार आहे CH2OHचं कन्वर्जन हे CHO मध्ये होणार. ह्या एंडकडनं तुमची नंबरिंग असेल 1 2 3 4. ब्यूट कार्बन कार्बन डबल बॉन्ड ENEची पोझिशन 2, लास्ट ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी लिहायचं AL कारण हा अल्डिहाइड आहे. ब्यूट 2 EN AL समजलं. तर हे झालं अल्डिहाइडचं प्रिपरेशन. नोट करा. सेकंड आहे प्रिपरेशन ऑफ कीटोन्स. जर तुम्हाला कीटोनचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही कोणता अल्कोहोल यूज करणार, तर कोणता अल्कोहोल यूज करत आहे 2 डिग्री अल्कोहोल यूज करत आहे. आलं लक्षात. 2 डिग्री अल्कोहोलचं आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल आहे CH3 CHOH CH3. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. याचं IUPAC नेम काय आहे, तर याचं IUPAC नेम आहे प्रोपॅन टू ऑयल. याचं कॉमन नेम काय आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल IUPAC नेम प्रोपॅन टू ऑयल अँड दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. याचं कन्वर्जन आपल्याला काय करायचं आहे कीटोनमध्ये करायचं आहे. तुम्ही इथे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तरी चालतो किंवा तुम्ही माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तरीही चालतो. समजलं सर्वांना. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करा किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज करा. समजा आपण हा यूज केला PDC CH2Cl2, तर काय तयार होईल सांगा. कीटोन तयार होणार. हा सेकंडरी अल्कोहोल आहे. एक H हा रिमूव्ह होणार, एक H हा रिमूव्ह होणार. हे 2 H रिमूव्ह झाल्यानंतर C आणि O मध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल CH3 C डबल बॉन्ड O CH3. दिस इज ॲसिटोन. याचं कॉमन नेम काय ॲसिटोन. IUPAC नेम काय लिहिणार याचा प्रोपॅनोन. दिस इज प्रोपॅनोन. इथे सर्वांच्या लक्षात. प्रोपॅन टू ऑयल ऑन ऑक्सिडेशन विथ PDC इन CH2Cl2 टू गिव्स ॲसिटोन. एकदम सिंपल रिएक्शन आहे. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा CH3 CHOH CH2 CH3. दिस इज सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. याचं IUPAC नेम आहे ब्युटॅन टू ऑयल. दिस इज ब्युटॅन टू ऑयल. हा पण कोणता आहे 2 डिग्री अल्कोहोल आहे. याचं काय करायचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे बायझिंग PCC किंवा कुठलाही तुम्ही यूज केला तरी पण चालतोय. हा एक H रिमूव्ह होणार, हा एक H रिमूव्ह होणार, हे 2 H रिमूव्ह होणार. त्यामुळे C आणि O मध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड CH3C डबल बॉन्ड O CH2 CH3 अँड दिस इज कॉल्ड ब्युटॅन टू ONE. पाठीमागं आपण कीटोनचं IUPAC नेम पाहिले. दिस इज ब्युटॅन टू ONE. समजलं. ब्युटॅन टू ऑयल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC टू गिव्स ब्युटॅन टू ONE. त्यानंतर एक्झाम्पल थर्ड CH3 CH डबल बॉन्ड CH CHOH CH3. काय नावाचा IUPAC नेम 1 2 3 4 5 कार्बन पेंट. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामुळे काय लिहिणार आपण ENE. ENEची पोझिशन काय 1 2 3 4 3 येणार. पेंट 3 ENE. पुढे काय येणार हे ए रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी येणार ऑयल. ऑइलची पोझिशन 2. तर त्याचं IUPAC नेम काय पेंट 3 EN2 ऑयल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC. काय तयार होईल इथे एकदम सिंपल आहे. हा H रिमूव्ह करा, हा H रिमूव्ह करा. त्यामुळे C आणि O मध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार, कीटोन तयार होणार. पण इथे काय आहे डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्डला हा टच करत नाही. जर तुम्ही इथं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर वापरला तो टच करणार डबल बॉन्डला, डबल बॉन्ड ब्रेक करणार, ॲसिडमध्ये कन्वर्जन करणार. त्यामुळे अशा केसमध्ये जर तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्कोहोलपासून जर तुम्हाला अनसॅच्युरेटेड कीटोन तयार करत असेल तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट नेहमी यूज करायचा. मग सांग इथे काय तयार होणार CH3 पुढे CH डबल बॉन्ड CH. इथे काय तयार होईल C डबल बॉन्ड O CH3. ह्या एनकडून नंबरिंग असेल 1 2 3 4 5 कार्बन पेंट. पुढे ENE आहे, ENEची पोझिशन 3 आहे. पेंट 3 ENE. हे ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी ONE लिहा. ONEची पोझिशन येणार 2 म्हणजे C डबल बॉन्ड Oची पोझिशन. पेंट 3 EN2 ONE. डबल बॉन्ड ॲज इट इज आहे ना. जर तुम्हाला डबल बॉन्ड जर ॲज इट इज ठेवायचं असेल प्रोडक्टमध्ये तर तुम्ही कोणता ऑक्सिडायझिंग एजंट यूज करता माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. नोट करा हे. आता आपण 4 माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट पाहिलेत. त्यानंतर अजून एक आहे तो म्हणजे MnO2. तर MnO2 दिस इज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट मॅंगनीज डायऑक्साईड अँड दिस इज सिलेक्टिव्ह
ऑक्सिडायझिंग एजंट. दिस इज सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट. सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट. सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, तर MnO2 हा प्रत्येक प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन करत नाही आहे. म्हणजे प्रत्येक प्रायमरी अल्कोहोलचं किंवा प्रत्येक सेकंडरी अल्कोहोलचं तो ऑक्सिडेशन करत नाही आहे. मग कोणत्या प्रायमरी अल्कोहोलचं आणि कोणत्या सेकंडरी अल्कोहोलचं हा ऑक्सिडेशन करतो ते इम्पॉर्टंट आहे. तेही आपल्याला JEE मेन्समध्ये विचारू शकतात. याच्यामध्ये MnO2 यूज ओनली फॉर हा फक्त कोणत्या अल्कोहोलसाठी यूज करायचा ते आपण इथं लिहितोय. यूज ओनली फॉर 1 डिग्री अँड 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल्स. अलायलिक अल्कोहोल्स आणि 1 डिग्री अँड 2 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल्स. ह्या फक्त 2च कंपाऊंडसाठी हा आपल्याला यूज करायचा आहे. कोणते सांगा, एकतर अलायलिक अल्कोहोल्स आणि बेन्झायलिक अल्कोहोल असले पाहिजेत. अलायलिक अल्कोहोल्स आणि बेन्झायलिक अल्कोहोलसाठी MnO2 यूज केला जातो. अलायलिक अल्कोहोल्स 3 असतात, 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री. तर त्यामध्ये फक्त 1 डिग्री आणि 2 डिग्री अल्कोहोलचाच तो काय करतो, ऑक्सिडेशन करतो. बेन्झायलिक अल्कोहोलचं पण सेम आहे. बेन्झायलिक अल्कोहोलमध्ये जर 1 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल असेल किंवा 2 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल असेल तरच तो काय करतो, ऑक्सिडेशन करतो. अदरवाईज तो कोणत्याही 1 डिग्रीचं आणि 2 डिग्रीचं ऑक्सिडेशन करत नाही आहे. कोण, MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड. जर 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल असेल तर कन्व्हर्जन कशामध्ये होणार, अल्डिहाइडमध्ये. 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल असेल तर कीटोनमध्ये. सेम त्या टाईप 1 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल असेल तर अल्डिहाइड, 2 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल असेल तर कीटोनमध्ये. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया अलायलिक अल्कोहोल्स. फर्स्ट आपण पाहूया अलायलिक अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2OH. दिस इज अलायलिक अल्कोहोल. हा अलायलिक अल्कोहोल कोणता आहे, आधी हे तर तुम्हाला माहिती ना की याला अलायलिक अल्कोहोल का म्हणतात. कारण हा काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दीज 2 आर डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच असतो, डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला हा जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो, अलायलिक कार्बन म्हणतो. हे पाठीमागे आपण ऑलरेडी अल्कोहोल्सच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेलं आहे. दिस इज कॉल्ड अलायलिक कार्बन. आणि अलायलिक कार्बनला जर OH ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण काय म्हणतो, अलायलिक अल्कोहोल्स म्हणतो. याचा आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल, IUPAC नेम सांगा. दिस इज फर्स्ट कार्बन, सेकंड अँड थर्ड. टोटल 3 कार्बन आहेत. प्रोप पुढे काय आहे, डबल बॉन्ड आहे त्यामुळे ENE. ENEची पोझिशन काय, 1 2 पोझिशन आहे. प्रोप 2 ENE. हे ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी लिहा OLची पोझिशन 1. दिस इज अलायलिक अल्कोहोल. इथं मी ब्रॅकेटमध्ये लिहितोय, दिस इज 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल. 1 डिग्री का म्हणलं समजलं सर्वांना, 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल का म्हणलं समजलं, कारण हा OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो आहे 1 डिग्री अलायलिक कार्बन. 1 डिग्री अलायलिक कार्बन आहे आणि त्यामुळे याला आपण काय म्हणतो, 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल. याचं आपल्याला काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन बाय युजिंग MnO2. तर हा काय आहे सांगा, तर 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल असेल तर सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट कोणता असतो, MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड. आणि सेम काय करायचं आहे, हा आहे CH2OH ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू CHO ग्रुप. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, CH2 डबल बॉन्ड CHO अँड दिस इज कॉल्ड ॲक्रोलिन. याचं कॉमन नेम काय, ॲक्रोलिन. IUPAC नेम काय लिहिण्याचं, 1 2 3 3 कार्बन. प्रोप पुढे काय येणार, ENEची पोझिशन 2. प्रोप 2 ENE. अल्डिहाइड आहे हा, ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी लिहा AL. काय केलं सांगा ना, MnO2नं काय केलं, हा जो CH2OH ग्रुप होता तो कन्वर्ट कशामध्ये केला, CHO मध्ये केला. समजलं सर्वांना. तर हे झालं 1 डिग्री अलायलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल. त्यानंतर आपण पाहूया 2 डिग्री अलायलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल. CH2 डबल बॉन्ड CH3OH. IUPAC नेम करणार, याचा IUPAC नेम लिहू शकतो ना तुम्ही, लिहा याचं IUPAC नेम, प्रॅक्टिस होईल. दिस इज 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल. दिस इज 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल. समजलं, हा 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल काय आहे, दिस इज अलायलिक कार्बन. आणि अलायलिक कार्बन कोणता आहे, 2 डिग्री आहे आणि 2 डिग्री अलायलिक कार्बनला OH अटॅच आहे, त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे तो कोणता आहे, 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल. याच्यासाठी आपण
कोणता सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतोय तर MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड. दिस इज सेकंडरी अल्कोहोल आहे, त्यामुळे कन्वर्जन कशामध्ये होणार केटोनमध्ये. हा H रिमूव्ह करा, हा H रिमूव्ह करा, हे दोन H रिमूव्ह झाले तर C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळणार तर CH2 पुढे डबल बॉन्ड CH पुढे काय येणार C डबल बॉन्ड O CH3. समजते सर्वांना. डबल बॉन्डला टच करत नाही आहे, MnO2 डबल बॉन्डला टच करत नाही आहे आणि हा फक्त कुठे यूज करतात 1 डिग्री अलायलिक अल्कोहोलसाठी आणि 2 डिग्री अलायलिक अल्कोहोलसाठी. हे झाले अलायलिक अल्कोहोलचे एक्झाम्पल्स. सेम त्या टाईप आपण पाहूया बेंझालिक अल्कोहोलचे एक्झाम्पल्स. हे नोट करा. बेंझालिक अल्कोहोल कोणते पाहिजेत 1 डिग्री अँड 2 डिग्री. बेंझालिक अल्कोहोल्स तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. बेन्झीन रिंग पुढे आहे बेन्झिरिंगला CH2OH ग्रुप. बेन्झिरिंगला जो कार्बन ॲटम आहे म्हणजे हा कार्बन दिस इज कॉल्ड बेन्झालिक कार्बन आणि बेन्झालिक कार्बनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो बेन्झालिक अल्कोहोल. तर या बेन्झालिक अल्कोहोलचं IUPAC नेम आहे बेन्झाइल अल्कोहोल. CH2 बेन्झिरिंग CH2 याला आपण काय म्हणतो बेन्झाइल म्हणतो. पुढे OH आहे त्यामुळे अल्कोहोल आणि हा जो बेन्झालिक अल्कोहोल आहे तो कोणता आहे 1 डिग्री बिकॉज OH ग्रुप इज अटॅच टू 1 डिग्री कार्बन ॲटम. इथे आपण सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो कारण हा काय आहे बेन्झालिक अल्कोहोल आहे आणि तो प्रायमरी आहे. काय करणार CH2OH ग्रुप कन्वर्ट कशामध्ये होणार CHO मध्ये होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार CHO अँड दिस इज कॉल्ड बेन्झाइड किंवा बेन्झीन कार्बाइडेड असंही तुम्ही लिहू शकता. लक्षात आलं. 1 डिग्री बेन्झाइल अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू अल्डिहाइड. जर समजा आपण 2 डिग्री बेन्झाइल अल्कोहोल घेतला तर काय होणार दिस इज बेन्झीन रिंग CH3OH. दिस इज कॉल्ड 2 डिग्री बेन्झालिक अल्कोहोल. याचं नाव लिहिता येईल तुम्हाला IUPAC नेम 1 2 1ला फिनाइल ग्रुप आहे त्यामुळे काय लिहायचं येतं 1 फिनाइल पुढे काय येणार 1 2 कार्बन इथे येणार पुढे कार्बन सिंगल बॉन्ड ANE ए रिमूव्ह होणार त्या ठिकाणी येणार OL. म्हणजे हा काय झाला 1 फिनाइल इथेनॉल अँड दिस इज 2 डिग्री बेन्झालिक अल्कोहोल. बेन्झालिक कार्बन ॲटमला OH आहे आणि हा जो बेन्झालिक कार्बन आहे तो आहे 2 डिग्री कार्बन ॲटम अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड 2 डिग्री बेन्झाइल अल्कोहोल. आणि 2 डिग्री बेन्झाइल अल्कोहोल असेल तरीसुद्धा आपण सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट MnO2 यूज करू शकतो. काय होणार हा एक H जाणार त्यामुळे C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळणार बेन्झीन रिंग पुढे C डबल बॉन्ड O CH3. हा तयार झाला केटोन. कोणता केटोन हा दिस इज कॉल्ड ॲसिटोफेनॉन. कॉमन नेम पण आहे IUPAC नेम पण आहे. दिस इज कॉल्ड ॲसिटोफेनॉन. अजून एक याचं तुम्हाला IUPAC नेम लिहिता येईल. दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज सेकंड 1 फिनाइल इथॅनोन. हवं तर तुम्ही ते ब्रॅकेटमध्ये लिहा. समजले सर्वांना हे. मी काय करतोय तुम्हाला इथं एक स्टार करून एक एक्झाम्पल देतोय. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2OH MnO2 ॲरोवरती मी लिहिलं आहे MnO2. तर इथे प्रोडक्ट काय असेल लिहिलं सर्वांनी प्रोडक्ट CH3 CH डबल बॉन्ड CH CH2OH ॲरोवरती MnO2. रिएक्शन होईल का सांगा. तर इथे रिएक्शन होणार नाही. नो रिएक्शन. समजतंय सर्वांना. नो रिएक्शन का आहे ते रिएक्शन होणारच नाही आहे कारण OH ग्रुप हा बेन्झालिक कार्बन ॲटमला अटॅच आहे का अलायलिक कार्बन ॲटमला अटॅच आहे का. दिस इज अलायलिक कार्बन. समजतंय. हा अलायलिक कार्बन ॲटम आहे का नाही आहे. अलायलिक कार्बन ॲटमला जर OH ग्रुप अटॅच असेल तरच पुढं रिएक्शन होणार जर MnO2 असेल तर अदरवाईज होणार नाही. MnO2 फक्त काय करतोय तर MnO2 काय करतोय 1 डिग्री 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल्स आणि 1 डिग्री 2 डिग्री बेन्झालिक अल्कोहोलचंच फक्त काय करतोय ऑक्सिडेशन करतोय. बाकीचं तो ऑक्सिडेशन करत नाही आहे. समजलं. इथं काय केलं नाही कारण हा कार्बन अलायलिक कार्बन नाही आहे. डबली बॉन्डेड कार्बनटमला जो कार्बनटम अटॅच असतो ना तो कार्बनटम नेहमी काय असतो अलायलिक कार्बन असतो. जर इथे OH ग्रुप अटॅच असता तर MnO2 ऑक्सिडेशन केलं असतं. समजलं. नोट करा हे.
याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय दिला आहे, तर तुम्हाला हा एक कंपाऊंड दिलेला आहे, एक तुम्हाला अल्कोहोल दिलेला आहे आणि इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, ऑक्सिडायझिंग एजंट दिलेलं आहे. इथे तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल, इथे काय मिळेल आणि इथे काय मिळेल ते तुम्हाला लिहायचं आहे. लक्ष इकडं हा रिएक्टंट व्यवस्थित, अल्कोहोल व्यवस्थित. फर्स्ट आपल्याला काय दिलं आहे, MnO2. मला सांगा MnO2 कशासाठी यूज करतात, तर MnO2 कशासाठी यूज करतात, तर 1 डिग्री आणि 2 डिग्री अलायलिक अल्कोहोलसाठी किंवा 1 डिग्री 2 डिग्री बेन्झालिक अल्कोहोलसाठी. मला सांगा याच्यामध्ये 1 डिग्री किंवा 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल किंवा बेन्झालिक अल्कोहोल आहे का, बेन्झालिक तर नाही, कारण बेन्झिरिंग तर नाही याच्यामध्ये. अलायलिक चेक करा आहे का. हे दोन आहेत डबली बॉन्डेड कार्बन. ह्या डबली बॉन्डेड कार्बनला जो कार्बन अटॅच असतो त्या कार्बन आपण काय म्हणतो, अलायलिक कार्बन म्हणतो. आणि अलायलिक कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे हा काय झाला तुमचा अलायलिक अल्कोहोल. इथे लक्ष सर्वांच्या, दिस इज अलायलिक अल्कोहोल. कोणता अलायलिक अल्कोहोल आहे, हा 2 डिग्री, कारण हा कार्बन मग कोणता आहे, 2 डिग्री आहे, कारण हा कार्बन 2 कार्बन अटॅच आहे. अँड दिस इज 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल. 2 डिग्री अलायलिक अल्कोहोलचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करतो, केटोनमध्ये करतो. डबल बॉन्डला टच करतो का, डबल बॉन्डला टच करत नाही आहे MnO2. म्हणजे आपल्याला इथे जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल, डबल बॉन्ड ॲज इट इज. दिस इज सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू कीटोन. मला सांगा ह्या OH ग्रुपचं तो ऑक्सिडेशन करेल का, हा OH ग्रुप जो आहे तो अलायलिक आहे का. हे आहेत दोन डबली बॉन्डेड कार्बोनिटम. डबली बॉन्डेड कार्बोनिटमला जो कार्बोनिटम अटॅच असतो त्या कार्बोनिटमला आपण काय म्हणतो, अलायलिक कार्बन. इथे हा अलायलिक कार्बन आहे. अलायलिक कार्बोनिटमला हा OH ग्रुप अटॅच आहे का, नाही आहे, त्यामुळे ह्या अल्कोहोलचं तो ऑक्सिडेशन करेल का, करणार नाही. तो ॲज इट इज, तो OH ॲज इट इज राहणार. फक्त ह्याच OHचं तो काय करणार, ऑक्सिडेशन करणार. समजलं, म्हणजे इथे प्रोडक्ट आपल्याला हा मिळणार. पुढे PCC-CH2Cl2. PCC काय करतो, PCC काय करतोय, 1 डिग्री आणि 2 डिग्री अल्कोहोलचं कन्व्हर्जन हा ॲल्डिहाइडमध्ये आणि केटोनमध्ये रिस्पेक्टिव्हली करतोय. मग तो अलायलिक असो बेन्झालिक असो कोणता असो, फक्त त्याला काय पाहिजे, 1 डिग्री आणि 2 डिग्री पाहिजे. आलं लक्षात. मग मला सांग हा कोणता आहे, हा आहे 2 डिग्री OH ग्रुप, त्यामुळे तो त्याचं ऑक्सिडेशन करणार. डबल बॉन्डला टच करतो का, PCC डबल बॉन्डला टच करत नाही, ॲज इट इज. अलायलिक असो किंवा सिम्पल असो किंवा कुठलाही असो, फक्त त्याला काय पाहिजे, 1 डिग्री आणि 2 डिग्री पाहिजे. 2 डिग्री आहे त्यामुळे केटोनमध्ये कन्वर्जन झालं. हा सुद्धा 2 डिग्री आहे, त्यामुळे याचं सुद्धा कन्वर्जन कशामध्ये करणार, तो केटोनमध्ये करणार. इथे प्रोडक्ट आणि इथे प्रोडक्ट डिफरंट आला, समजलं सर्वांना. पुढे KMnO4H+. KMnO4H+. दिस इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. दिस इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हे काय होते, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. हे काय आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट फक्त टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाही, बाकी सर्वांचं करतो. तो डबल बॉन्ड असला तरी करून टाकतो तो, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड. मग सांग इथे काय होणार, दिस इज 2 डिग्री OH ग्रुप. 2 डिग्री OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू कीटोन. इथे लक्षात. पुढे त्यानंतर हा काय आहे, पुढे CH2. हा CH2 ॲज इट इज. हा कोणता आहे, 2 डिग्री अल्कोहोल, म्हणजे कन्वर्जन कशामध्ये होणार, केटोनमध्ये होणार. पुढे हा काय आहे, CH2 आहे, CH2. इथे लक्षात. त्यानंतर पुढे हा सिंगल बॉन्ड. आता पहा इथे काय आहे, CH. इथे काय आहे, CH. तो काय करतो, हा जो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो काय करतो, ह्या डबल बॉन्डला सुद्धा ब्रेक करतो. म्हणजे इकडे ऑक्सिजन ॲड करा, इकडे ऑक्सिजन ॲड करा. हा CH आहे, हा CH आहे. 3 लाईन जंक्शन म्हणजे CH असतं. CH इज कन्वर्टेड इंटू COH आणि इथेही COOH. तिन्ही ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट कसे मिळालेत, डिफरंट मिळालेत. हे त्याचा डिफरन्स आहे. त्यामुळे तुम्हाला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोण कशाचं ऑक्सिडेशन करतो ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. नीटमध्ये आणि जेमध्ये असेच तुम्हाला काय दिले असतात, प्रोडक्ट दिलेले असतात. समजा तुम्हाला हा रिएक्टंट दिला आणि ह्या 3पैकी एक जर तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट दिला तर ते काय करतात, सगळ्यांचेच प्रोडक्ट देतात. तुम्हाला ॲन्सर करेक्ट लिहिता आलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला 2-3 वेळेस याचे रिव्हिजन करावे लागणार आहे. लक्षात आलं, नोट करा. हे फर्स्ट मेथड कंप्लीट केलं आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. त्यानंतर सेकंड मेथड आहे डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल बाय यूजिंग कॉपर ॲट 300 डिग्री सेल्सिअस. तर अल्कोहोलचं काय करायचं, डिहायड्रोजिनेशन. व्हॉट इज मीन बाय डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रोजिनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. डिहायड्रोजिनेशनचा मिनिंग काय होतो, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड डिहायड्रोजिनेशन. आणि अल्कोहोलमधून आपल्याला काय करायचे आहेत, तर हायड्रोजन रिमूव्ह करायचे आहेत. अल्कोहोलमधून जर आपण हायड्रोजन रिमूव्ह केले की आपल्याला काय मिळतात, अल्डिहाइड्स आणि केटोन्स मिळतात. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अल्कोहोलला हीट करावं लागेल
कॉपरसोबत ॲट 300 डिग्री सेल्सिअस किंवा 573 केल्विनला. अल्कोहोल 3 टाईपचे आहेत, 1 डिग्री, 2 डिग्री आणि 3 डिग्री. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहूया 1 डिग्री अल्कोहोल. 1 डिग्री अल्कोहोल, जर तुम्ही 1 डिग्री अल्कोहोलला जर हीट केलं कॉपरसोबत ॲट 300 डिग्री सेल्सिअस तर काय होतं, तर याच्यापासून आपल्याला काय मिळतो, अल्डिहाइड मिळतो. अल्डिहाइड काय रिमूव्ह होतो, H2. H2 म्हणजेच काय, हायड्रोजन रिमूव्ह होतो, H2 डायहायड्रोजन रिमूव्ह होतो अँड दिस इज कॉल्ड डिहायड्रोजिनेशन. ज्या रिएक्शनमध्ये H2 रिमूव्ह होतो त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, डिहायड्रोजिनेशन असं म्हणतो. समजलं सर्वांना. प्रायमरी अल्कोहोलला जर आपण हीट केलं कॉपरसोबत ॲट 300 डिग्री सेल्सिअस तर काय मिळतो, आपल्याला अल्डिहाइड मिळतो आणि फक्त काय रिमूव्ह होतो, H2. जर समजा आपण 2 डिग्री अल्कोहोल घेतला, 2 डिग्री अल्कोहोल आणि त्याला जर आपण हीट केलं कॉपरसोबत ॲट 300 डिग्री सेल्सिअस, ॲट 300 डिग्री सेल्सिअस, 300 डिग्री सेल्सिअस, 300 डिग्री सेल्सिअस तर काय होणार सांगा, डिहायड्रोजिनेशन होणार म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि आपल्याला जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड कोणता असेल, कीटोन. समजलं सर्वांना. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलपासून काय मिळतो, अल्डिहाइड आणि सेकंडरी अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळतो, कीटोन. आणि या दोन्ही रिएक्शन कोणत्या आहेत, डिहायड्रोजिनेशन. पण याच्या ऐवजी जर समजा तुम्ही 3 डिग्री अल्कोहोल घेतला तर काय होणार, टर्शियरी अल्कोहोल घेतलं तर काय होणार, 3 डिग्री अल्कोहोल. 3 डिग्री अल्कोहोल जर तुम्ही घेतला आणि त्याला जर समजा तुम्ही कॉपरसोबत हीट केलं ॲट 300, कॉपरसोबत हीट केलं 300 डिग्री सेल्सिअसला तर तुम्हाला जो कंपाऊंड मिळतो तो कंपाऊंड तुम्हाला काय मिळतो, अल्किन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारे कंपाऊंड मिळतो आणि ह्या रिएक्शनमध्ये डिहायड्रोजिनेशन होत नाही. तर ह्या रिएक्शनमध्ये काय होतं, डिहायड्रेशन. दिस इज कॉल्ड डिहायड्रेशन. दिस इज कॉल्ड डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. कोणत्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं जर आपण कॉपरसोबत हीट केलं तर, कोणत्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं, 3 डिग्री अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झाल्यानंतर कंपाऊंड कोणता मिळतो, अल्किन. बाकी 1 डिग्रीमध्ये आणि 2 डिग्रीमध्ये डिहायड्रोजिनेशन होतं आणि अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मिळतात. नोट करा. आपण यांचे एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया, CH3 CH2OH. याचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे इथाइल अल्कोहोल किंवा याचा आपण IUPAC नेम काय लिहितो, इथेनॉल. इथेनॉल हा कोणता अल्कोहोल आहे, 1 डिग्री, कारण CH2OH आहे. इथे लक्षात, OH ग्रुप इज अटॅच टू 1 डिग्री कार्बन टर्म अँड देअरफॉर दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. याला आपण काय करतोय, हीट करतोय. आपण याला काय करतोय, हीट करतोय कॉपरसोबत ॲट 300 डिग्री सेल्सिअस. काय होणार सांगा, डिहायड्रोजिनेशन. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल असेल तर डिहायड्रोजिनेशन करायचं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. कोणते हायड्रोजन रिमूव्ह करायचे, एक हायड्रोजन कुठला रिमूव्ह करायचा, OH मधला, आणि दुसरा हायड्रोजन कुठला रिमूव्ह करायचा, OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचा एक H रिमूव्ह करायचा. म्हणजे हा एक H आणि हा एक H, किती H रिमूव्ह झाले सांगा, 2 H रिमूव्ह झाले. म्हणजे H2 रिमूव्ह झाला. H2 रिमूव्ह झाल्यानंतर काय होणार सांगा, कार्बनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपण हे कसं लिहिणार, CH3C डबल बॉन्ड OH असं तुम्ही लिहू शकता किंवा CH3CHO असं तुम्ही लिहू शकता. एकदम सिंपल आहे. दिस इज कॉल्ड ॲसेटाल्डिहाइड किंवा IUPAC नेम कायचा, इथेनॉल. समजलं सर्वांना. जर तुम्ही कॉपरसोबत जर हीट केलं तर काय होतंय, हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO ग्रुप. CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू C डबल बॉन्ड OH CHO ग्रुप. फक्त एवढंच करायचं आहे. आणि प्रायमरी असेल तर लक्ष ठेवा काय करायचं, डिहायड्रोजिनेशन, फक्त हायड्रोजन रिमूव्ह करायचे. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड, CH3CHOH CH3. दिस इज प्रोपॅन टू OL. दिस इज प्रोपॅन टू OL, कॉमन नेम आयसोप्रोपिल अल्कोहोल अँड दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. 2 डिग्री अल्कोहोल आणि आपण याला हीट केलं आहे कॉपरसोबत ॲट 300 डिग्री सेल्सिअस. काय होणार सांगा, 2 डिग्रीचं सुद्धा काय होतं, डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रोजिनेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. कोणते हायड्रोजन रिमूव्ह करायचे, एक हायड्रोजन हा रिमूव्ह होणार, दुसरा हायड्रोजन हा रिमूव्ह होणार. हा H आणि हा H काय रिमूव्ह झाले सांगा, H2 रिमूव्ह झाला ना, हायड्रोजन रिमूव्ह झाले, प्लस शिल्लक राहायला सांगायचं. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज कीटोन. कोणता कीटोन, हा ॲसिटोन. IUPAC नेम प्रोपॅनोन.
कीटोन कोणता ॲसिटोन आणि IUPAC नेम काय त्याचा प्रोपॅनोन. प्रोपॅन टू OL ऑन हिटिंग विथ कॉपर ॲट 300 डिग्री सेल्सिअस टू गिव्स प्रोपॅनोन. समजलं पहा हा 1 डिग्री होता डिहायड्रोजनेशन झालं, हा 2 डिग्री होता डिहायड्रोजनेशन झालं. आता आपण एक्झाम्पल पाहूया 3 डिग्री अल्कोहोलचं. पहा 3 डिग्री अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे 3 डिग्री अल्कोहोल CH3C CH3CH3OH. दिस इज कॉल्ड टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आणि याचं IUPAC नेम आहे 2-मिथाइल प्रोपॅन टू OL. दिस इज 2-मिथाइल प्रोपॅन टू OL. आणि हा जो अल्कोहोल आहे तो कोणता आहे 3 डिग्री अल्कोहोल आहे. आणि जर समजा याला आपण हीट केलं कॉपरसोबत ॲट 300 डिग्री सेल्सिअस तर काय तयार होणार सांगा. इथे रिएक्शन कोणते होणार सांगा डिहायड्रेशन, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल H2O. वॉटर मॉलिक्यूल कसं रिमूव्ह करणार याच्यामधून 3 डिग्रीमधून. तर OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो असतो अल्फा, अल्फाच्या शेजारी काय असतो बेटा असतो ना, दिस इज बेटा. बेटामधला एक H घ्या आणि हा OH काय तयार होईल तयार काय होणार H2O अँड दिस इज कॉल्ड डिहायड्रेशन. टर्शरीमध्ये डिहायड्रेशन होतं हे लक्ष ठेवा तुम्ही. मग इथे काय राहिलं CH2, इथे काय राहिलं C आणि CH2मध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला मिळेल अल्किन CH3 डबल बॉन्ड CH2. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे तो अल्किन आहे. कोणता अल्किन आहे तो कॉमन नेम काय याचं आयसोब्युटिलिन. IUPAC नेम काय 1 2 3 2ला CH3 त्यामुळे काय येणार 2-मिथाइल प्रोपीन. समजलं काय करायचं ते. जर आपण अल्कोहोलला कॉपरसोबत जर हीट केलं 300 डिग्री सेल्सिअसला तर काय होतं प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन होतं अल्डिहाइड तयार होतो. सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन होतं कीटोन तयार होतो आणि टर्शरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं आणि अल्केन तयार होतं. फक्त एवढंच चेक करायचं जर कॉपरसोबत हीट केलं असेल तर 1 डिग्री आहे 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे हे व्यवस्थित चेक करायचं अल्कोहोलमध्ये. समजलं नोट करा हे. पहा याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स घेतलेत. पहा क्वेश्चन नंबर 1 काय आहे द मेजर प्रोडक्ट इन द फॉलोविंग रिएक्शन इज. तर इथे तुम्हाला रिएक्शन दिले आणि ह्या रिएक्शनचा काय विचारलं तुम्हाला मेजर प्रोडक्ट. तुम्हाला हा कंपाऊंड दिलेला आहे दिस इज अल्कोहोल आणि ॲरोवरती केलेले PCC आणि CH2Cl2. PCC म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. याचं काम काय 1 डिग्री अल्कोहोलचं कन्वर्जन ॲल्डिहाइडमध्ये करणे, 2 डिग्री अल्कोहोल असेल तर कीटोनमध्ये करणे, टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाही, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डला टच करत नाही. मग मेजर कंपाऊंड कोणता असेल हा अल्कोहोल कोणता आहे हा CH2 आहे ना 2 ला निशन CH2OH आहे. CH2OH म्हणजे काय प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन तो कशामध्ये करणार CHOमध्ये करणार. इथे डबल बॉन्ड आहे डबल बॉन्डला टच करेल का तो तर डबल बॉन्डला टच करणार नाही आहे म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळणार पहा हा डबल बॉन्ड रिंगमध्ये ॲज इट इज राहणार. पुढे हा काय CH2OH आहे CH2OHचं कन्वर्जन कशामध्ये होणार C+OH मध्ये होणार. हा तुम्हाला मेजर प्रॉडक्ट मिळेल. याच्यामध्ये कोणता ऑप्शन करेक्ट आहे ए ऑप्शन आहे का नाही ए ऑप्शनमध्ये काय C+OH आहे. इथे डबल बॉन्ड ॲज इट इज आहे C+OH आहे म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे बी ऑप्शन इज करेक्ट. लक्षात आलं पुढे नाही आहे इथे डबल बॉन्ड दिलेलंच नाही आहे त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट नाही आहे. डबल बॉन्ड असला पाहिजे प्रोडक्टमध्ये डबल बॉन्डला तो टच करत नाही आहे. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा इथे तुम्हाला एक रिएक्शन दिलं आहे ॲरोवरती MnO2 लिहिलं आहे आणि तुम्हाला विचारलं आहे प्रोडक्ट इज. तर याच्यामध्ये कोणता प्रोडक्ट तुम्हाला मिळेल तर हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो आहे. कमेंट सेक्शनमध्ये याचा आन्सर दिलं तरी पण चालेल. नोट करा हे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्समध्ये आपण 2 मेथड आज कंप्लीट केलेत. आपण फर्स्ट पाहिले बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स आणि सेकंड पाहिले डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल बाय युजिंग कॉपर ॲट 300 डिग्री सेल्सिअस. तर राहिलेले मेथड्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.